आज कोकणी पद्धतीने दही कढी बनवली। विश्वास बसणार नाही, शेजारच्या काकूंनी देखील येऊन विचारलं की आज घरी काय बनवलंय, एवढा सुगंध कसा काय येतोय। एकदम सोपी पद्धत आहे बनवण्याची। इथे ओल्या नारळाचा कीस घेतलेला आहे मी, अर्धा नारळाचा, 4-5 हिरव्या मिरच्या, नंतर 10-12 लसणाच्या पाकळ्या, थोडी कोथिंबीर आणि कढीला आवर्जून घालावा लागतो तो कढीपत्ता। आता काय करायचंय, आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर ह्याच्यामध्ये नारळाचा कीस मी मिक्सरमध्ये घालून घेते आहे। नारळाचा कीस घालून झाल्यानंतर मिरच्या, लसूण आणि आपली कोथिंबीरही ह्याच्यामध्येच घालून घ्यायची आहे। कोथिंबीरच्यामुळे काय होणार आहे, कढी जी आहे त्याला छान हिरवा कलर येतो, त्यामुळे कोथिंबीरही ह्याच्यामध्येच घालून घ्यायची आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरमधून। त्यामुळे पाणी घालून घ्यायचं, आपल्याला खरडा करायचा नाही आहे। मिक्सरमधून छान स्मूथ पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे। हे बघा, मी आता ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये घेऊन हे छान पेस्ट करून घेतलं। आता ह्याची पेस्ट तयार झाल्यानंतर मग आपल्याला दही जे आहे ते हे करून घ्यायचं आहे, हटून घ्यायचं आहे। तर दही मी इथे हटून घेते आहे। हे मलईचं दही आहे माझ्याकडे। खूप आंबट असेल तर थोडं तुम्हाला नंतर पाणी घालावं लागतं, पण शक्यतो आंबट कढीच ही खूप छान लागते, कारण की याच्यामध्ये आपण साखर आणि मीठ पण घालणार आहोत आणि कढी ही एक नंबर होते। एकदा नक्की ट्राय करून बघा। आता इथे पातेलं हलायला लागलं माझं हलवताना, कारण की बुडाला ते सपाट नाही आहे, त्यामुळे मग आता पाणी घालून मी एका कापडावरती ते घेतलं। आता व्यवस्थित मला छान ताक घुसळता येते, नाहीतर घुसळत असताना सारखं ते पातेलं हलत होतं। तर असं छान ताक घुसळून घ्यायचं। ताक घुसळून झालं ना की मग कढईमध्ये तेल घ्यायचं। साधारण 3 ते 4 चमचे मी इथे तेल घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये चमचाभर मोहरी घालायची, चमचाभर जिरं घालायचं। छान तडतडलं की मग ह्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा। कढीपत्त्याचा सुंदर असा सुवास कढीला आलाच पाहिजे, त्यामुळे कढीपत्ता इथे आपल्याला घालून घ्यायचा आहे। कढीपत्ता घालून झाला की आपण जी पेस्ट तयार केलेली आहे मिक्सरमधून ती घालून घ्यायची। इथे फोडणीमध्ये तुम्ही ही पेस्ट घातलीत ना की इतका सुंदर वास घरामध्ये पसरतो की कधी एकदा जेवायला बसतो असं होतं घरच्यांना। आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आणि छान परतून घ्यायचं एक साधारण 3 ते 4 मिनिटांपर्यंत, लो टू मीडियम फ्लेमवरती कॉन्स्टंट छान असं परतून घ्यायचं। म्हणजे ह्याच्यातलं जे खोबरं आहे ते शिजलं पाहिजे। परतून घेतल्यानंतर मग ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आपल्याला आणि झाकण ठेवून एक 5 मिनटं तरी आपल्याला शिजू द्यायचं आहे। तर ह्याच्यावरती एक 5 मिनटं शिजू देण्यासाठी झाकण ठेवते आहे। झाकण ठेवून 5 मिनटानंतर ते झाकण काढून घ्यायचं। खोबरं छान आपलं हे शिजलेलं असतं। एकदा पुन्हा छान परतून घ्यायचं, हे एकजीव करून घ्यायचं आणि मग जे ताक आहे आपण बनवून ठेवलेलं ते ताक ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं। ताक घातल्यानंतर आणि ह्या खोबऱ्याच्यामुळे आणि आपण बनवलेल्या वाटणाच्यामुळे ही कढी अप्रतिम अशी लागते। एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप सुंदर कढी तयार होते आणि हिचा कलरही खूप छान येतो। भाताबरोबर आणि पोळीबरोबर खायला सुंदर अशी ही कढी तयार होते। आता ह्याच्यामध्ये छान असं हलवून झाल्यानंतर मीठ चवीप्रमाणे घालायचं आणि 1 चमचाभर साखर घालायची। साखरेने खूप छान चव येते आणि कढीमध्ये साखर ही घातली जातेच, त्यामुळे साखर कंपल्सरी घाला। नंतर पुन्हा एकदा हलवून घ्यायचं, एक 5 ते 10 मिनटं उकळू द्यायचं, म्हणजे कढी छान तयार होते। ह्याच्यामध्ये शेवटी अगदी कोथिंबीर वरून घालायची। कोथिंबीरीचा सुद्धा सुंदर असा सुवास येतो, त्यामुळे अगदी शेवटी ह्याच्यावर कोथिंबीर घालून घ्यायची। तुम्हीही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा। रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुमची एक कमेंट आली की मला खूप छान वाटतं आणि मी अशा साध्या सोप्या रेसिपीज माझ्या चॅनलवर अपलोड करत असते। त्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर फ्रेंड्सच्या बरोबर शेअरही करा। आपली दही कढी तयार झालेली आहे। कोकणी पद्धतीची ही दही कढी भाताबरोबर खायला अगदी अप्रतिम लागते। एकदा नक्की ट्राय करा। बाय, टेक केअर।